राज्यात विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर सत्तेत आलेल्या महायुतीत विविध कारणांमुळे वादाच्या ठिणग्या पडताना दिसून येत आहेत। सत्ता स्थापना, खाते वाटप, पालकमंत्री पदावरून शिवसेना आणि भाजपमध्ये धूसफूस सुरू असतानाच आता भाजपने शिवसेनेच्या खासदार आणि आमदारांना देण्यात आलेली सुरक्षा ही कमी करण्याचा निर्णय घेतलाय। या निर्णयानंतर भाजप आणि शिवसेनेमध्ये नव्या वादाच्या अंकाला तोंड फुटण्याची आणि सुरक्षा काढून घेण्याच्या मुद्द्यावरून शिवसेनेच्या आमदार खासदारांचा भडका उडण्याची शक्यता वर्तवली जातेय। एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या 40 आमदार आणि काही खासदारांनी ठाकरेंविरोधात बंड केलं होतं। त्यानंतर शिंदे सेनेच्या 40 आमदार आणि 12 खासदारांना सुरक्षा पुरवण्यात आली होती। यात संतोष बांगर, संजय शिरसाट, सुहास कांदे, तानाजी सावंत, उदय सामंत आदींसह अन्य आमदारांचा समावेश होता। तर उदय सामंत यांच्या वाहनावर पुण्यात हल्ला करण्याचाही प्रयत्न झाला होता। तानाजी सावंत यांनाही काळे झेंडे दाखवण्यात आले होते। शिवाय ठाकरेंविरोधात बंड पुकारल्यानंतर राजकीय वातावरणही मोठ्या प्रमाणात तापलेलं होतं। त्यामुळे फुटलेल्या आमदार आणि खासदारांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची दाट शक्यता होती। यात सगळ्या बाबी लक्षात घेत शिवसेनेच्या आमदार आणि माजी खासदारांसह शिंदेंनी जवळच्या कार्यकर्त्यांनाही सढळ हाताने कडेकोट सुरक्षा प्रदान केली होती। यातील काही आमदारांना वाय तर काहींना झेड श्रेणीची सुरक्षा देण्यात आली होती। आता आमदारांना देण्यात आलेल्या या सुरक्षेचा आढावा घेण्यात आलाय। त्यात ज्या आमदार आणि माजी खासदारांना पूर्वीपेक्षा कमी धोका आहे त्यांची सुरक्षा कमी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। तर नवीन नियमानुसार शिंदेंच्या आमदारांसोबत आता केवळ एकच सुरक्षा रक्षक असणार आहे। त्यामुळे सरकारी सुरक्षेचा लवाजमा घेऊन फिरणाऱ्या आणि घराबाहेर पोलिसांच्या गराड्यात राहणाऱ्या आमदारांना आता केवळ एकाच पोलिसासह फिरावं लागणार आहे। शिवाय गृह खात्याने केवळ शिवसेनेच्याच आमदार खासदारांची सुरक्षा कमी केली नाहीये, तर यात भाजप नेते रवींद्र चव्हाण आणि प्रतापराव चिखलीकर यांच्यासह राष्ट्रवादीच्या काही नेत्यांचीही सुरक्षा कमी करण्यात आली आहे। शिवसेनेतील मोठ्या बंडानंतर भाजपने फडणवीसांना डावलत शिंदेंच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ घातली। मात्र नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकानंतर शिंदेंना मुख्यमंत्री पदावरून पाय उतार करत भाजपने फडणवीसांना मुख्यमंत्री तर शिंदेंना उपमुख्यमंत्री पद दिलं। त्याही वेळी शिंदे आणि त्यांच्या आमदारांकडून गृह खात्यासह अन्य काही महत्त्वाच्या खात्यांसाठी आग्रह धरण्यात आला होता, पण भाजपने या मागणीला सपशेल नकार देत महत्त्वाची खाती ही स्वतःकडेच ठेवण्याचा निर्णय घेतला। तेव्हापासूनच शिवसेना आणि भाजपमध्ये वादाच्या अंकाला सुरुवात झाली आहे। एवढंच नाही तर खाते वाटपानंतर मंत्रिमंडळात काही ज्येष्ठ नेत्यांना डावलण्यात आलं। तसंच पालकमंत्री पद आणि निधी वाटप इत्यादी मुद्द्यांवरून भाजप आणि शिवसेनेतील संबंध ताणले गेलेले असतानाच आता सुरक्षा कमी करण्याचा निर्णय हा दोन्ही पक्षातील मैत्री संबंधांमध्ये आग लावणारा ठरू शकतोय। आता कोणत्या श्रेणीत नेमकी काय सुरक्षा असते तेही पाहूयात। झेड+ या सुरक्षेत 55 कर्मचारी असतात। त्यात एक पोलीस अधिकारी असतो आणि त्यासोबतच 10 पेक्षा जास्त NSG कमांडो असतात। तर झेड श्रेणी या सुरक्षेत 22 कर्मचारी असतात। यामध्ये 4 किंवा 5 NSG कमांडो आणि एक पोलीस अधिकारीही असतो। वाय श्रेणीत 11 सुरक्षा कर्मचारी सैनिक असतात। त्यात 1 किंवा 2 कमांडो आणि एक पोलीस अधिकारीही असतो। तर X या श्रेणीत 5 किंवा 2 सुरक्षा कर्मचारी असतात आणि त्यात एक सशस्त्र पोलीस अधिकारीही असतो। आता मंडळी, ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि यांसारख्याच विषयांची माहिती मिळवण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी।